नमस्कार मंडळी. दुसरं काय आपण काय करायचं, पण स्टार्टिंगला नमस्कार काहीतरी म्हणावं लागतं. दुसरं नाही, पहिला व्हिडिओ आहे तर काहीतरी चांगलं सजेस्ट कर. काय म्हणणार? जय लेवा पाटीदार, जय भगवान बाबा. नमस्कार मंडळी. दुसरं काय असं कर ना, असं नमस्कार मंडळी. टिंग लिकल लिकलिंग टिंग लक्कल टिंग लक्कल. म्हणायचं काय सांग. हे समजलं ना तुम्हाला? आम्हाला काय म्हणायचं समजलं. नमस्कार. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. वेलकम टू अवर फर्स्ट एवर युट्यूब ब्लॉग. है ना? बरोबर आहे. बरोबर बोलतीये तू. तुला असं काय वाटतं की तू चुकते म्हणून? कारण की फर्स्ट व्हिडिओ मलाच नाही माहिती काय बनवायचं, काय प्रत्येक वेळा चुकलं की माझ्याकडे बघत राहते. बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? ठीक आहे, मी माझ्या मनाने करेल. एकता कपूरची सिरियल. ठीक आहे, मी माझ्या मनाने जे पण इंट्रोडक्शन करते. कर. ठीक आहे, समजलंय त्यांना. जाऊ दे, समजलं. जाऊ दे. तू बोलणार होती ना. मी जे म्हणायचं ते नमस्कार म्हटलं, त्यांना कळलं की माझं पहिला हे आहे. असं कशाला? असं पण नको बस. असं ते नमस्कार पोहोचला, सगळ्या घराघरात पोहोचला. मला पण करायला पाहिजे. तू नमस्कार सगळ्यांना नमस्कार करून मी माझा ब्लॉग सुरू करते. असं माझ्या पायाजवळ कसं धनी 3 वेळा करता. माईक कुठे? माईक माईक विसरला. माईक टी शर्टचा खोटा द्या, माईक विसरलाय. हे असं फर्स्ट ब्लॉगच सगळा फ्लॉप होऊन जाईल आपला. ड्रेसला मॅचिंग मॅचिंग एस्थेटिक कोण वाटतंय बघा. तूच. एक ते नको उडू, तो तुटून जाईल. माईक लावावं लागेल ना. मी लावतो ना, पहिले दाखवतो. माईक अरे दे ना, लावायचं. लाव ना तू, मी देतो तर देईपर्यंत. पण असं ब्लॉग टाकणार आहे आपण. हा, असा ब्लॉग टाकणार आहे. तुला काटेल ना मी त्याच्यात. हे धर, लाव. मग कोणी बघणारच नाही. मी जर नसेल तर कोण बघणार आहे? ते लाव ना पहिले. पटकन लाव. तो दे. लाव पटकन. ओके, माईकचा सेटअप झालेला आहे. माझ्या ठीक आहे, तुला बोल तू. मी लावणार. तर कसं लावायचं पण हे? त्याला हुक आहे ना. नाही, तू सांग फक्त, मी लावतो. इथे हुक आहे, त्याला असं प्रेस कर इकडचं. आता लाव. कुठली बाजू वरची आहे? ही बाजू वरची आहे. हो, चालू केलाय का? पण चालू केलाय ना. हा बरोबर, हीच बाजू वरची आहे. मग पहिले मला उलट सांगितलं. नाही, उलट नाही सांगितलं. मी सगळ्यांना दिसतंय, मी सरळ सांगितलं. मी काहीच त्याच्यात ही रेषेकडची बाजू, ही बोलते ही आतली आहे, आणि ही इथून स्पीकर आहे म्हणे. खोटं नाही. सांगितलं. आता आम्ही आज करणार आहे एक पनीरला थोडस सॉते करून, म्हणजे थोडी हेल्दी रेसिपी. आम्ही सध्या रिसेंटली जिमला जायला सुरू केलंय, त्यामुळे आमचा जिम ट्रेनर पण हा व्हिडिओ बघतोय. हे बघ, आम्ही जिमला जायला सुरू केलं. तर त्यामुळे थोडस हेल्दी असं काहीतरी आम्ही. हे बघ, आम्ही जिमला जायला सुरू केलं. हे बा आता हे कमी करण्यासाठीच तर जातोय ना. हे बघा, इथे पण फॅट आहे. बघा, हे कमी करण्यासाठीच जायचंय जिमला. इथे पहिले तू बोट कमी कर, मग बाकीचं कमी कर. बरं, चल सुरू. काय बनवायचंय ते सांग त्यांना पहिले. सांगू देशील तर बोलू तर दे मला काही. सांग. हे पनीर आहे, हे पनीर आणलंय असं. हे पनीर आहे, आणि या पनीरला थोडासा मसाला लावून सॉते करणार आहे आम्ही. आणि त्यासोबतच एक हेल्दी असं म्हणजे आपलं काकडी, गाजर सॅलेड तयार करणार आहे. सॅलेड तयार करणार आहे. डिस्क्राईब करू दे ना मला. सॅलेड कसं असतं? काकडी चिरली, मसाला टाकला, त्यामध्ये गाजर कापलं, अजून काय काय कापलं, दही टाकलं, सगळं केलं, आणि मग सॅलेड बनलं. झालं बस. हा, ओके. आणि सुरू करावे. अरे मलाच येत. मला खरंच विशेष बनवण्यात इंटरेस्ट नाहीच आहे. मला बनवता येत नाही? सांग ना. बनवता येत नाही? सांग. बनवता येतं का? हो, भाजी पोळी बनवता येते म्हणे. ओके, लेट्स स्टार्ट. लेट्स स्टार्ट. एक छोटू शेफ ठेवला काम करायला. छोटू रख रखा है हमने. थांबतो.
तुला समजेल थोड्या वेळात छोटू कोण आहे. जा प्लेट घेऊन ये हे ठेवायला. मोठी प्लेट आण. एवढीशी प्लेट घेऊन आण. ठीक आहे मोठी प्लेट. हो मी सॅलड बनवते, बाकी पनीर वाला तू बनव. थांब, चिरा मारायचा चिरा. अर्ध अर्ध माझं अर्ध तुझं, आणि त्याच्यामध्ये तिला चिरा मार. मग अर्ध अर्ध आधी इक्वल पार्ट्स कर. इक्वल इक्वल. छोटे मोठे नको करू, मोठा मी घेऊन टाकेल. मग छोटे छोटे मोठे नाही करायचं, इक्वल. इक्वलच केलंय रे बाबा. त्याला कट आली मार. मोठी. मी गाईड करते याला कसं करायचं ते. कट मार. मला ऍक्च्युली कुकिंग मध्ये खरंच इंटरेस्ट नाहीये तेवढा. अरे येत नाही असं सांग रे बाबा. येत नाही म्हणून मी काही पण करा, तू कर तू कर. खराब झालं तरी तू कर तू कर. घ्यायला पाहिजे ना. मला कामापुरतं येतं, भाजी पोळी वगैरे सर्व गोष्टी येतातच ना. नाही तसं कट नाहीये तो, हाफ हाफ आहे. हाफ हाफच करतोय. हाफ हाफ. अजून हा छोट कर. तो तसा ना, तू आता हे ना, हे उचलता पण नाही ना, असं इतकं एकदम वरती वरती होते. असं एकदम वरती वरती एवढंच होतं ते दोन्ही साईडने. आणि त्याच्या कडा होता ना, त्या कडा नव्हत्याच कापल्या, फक्त सेंटर सेंटरला. तर दोन्ही साईडने तो तिकडून केला तर तुकडे नाही पडणार आता. अरे हे बघ उचलता येते. हा पण मग खालून पण. खालून कशाला करायचंय. दोन्ही साईडने त्याच्यात दोन्ही मसाला साईडने जायला पाहिजे मस्त. ना. दोन्ही साईडने तसे चिरा होता त्याला. इथून असे त्याने चिरा मारला होता इथे इथे, आणि मग दोन्ही साईडने मारला होता इथून इथून पण. दोन्ही साईडने का करायचंय पण. ठीक आहे, जसं करायचं तसं कर. मला काय. आणि ना त्यांनी हे एजेस नव्हते केले. एजेस म्हणजे ते तिथून ना तुटून चिटकून निघतं. ते सेंटर सेंटरच केलं होतं. ठीक आहे, कर तुला काय करायचं ते. तुटणार आता हे नाही तुट. आता हे तुटतंय का. हे बघ, ह्याचे एजेस कसे इंटॅक्ट राहिले. इकडचं मी उभं सांगितलेलं हे बघ. नाही. हे बघा उचलायला गेलं कीच तुटलाय. तो मुद्दा म्हणून तो असा उचलला. नाही, इतकं खोल नव्हतं करायचं. खूप डेंजर ब्लॉग बनतो. बापरे. काम डाऊन. अरे आम्ही बनवतो. मास्टर शेफ इज हिअर. कलाला ब्लॉग खूपच, आमचा जो ब्लॉग होता तो आता खूपच वेगळा टर्न घेत होता. ते पण बरं झालं तो, म्हणजे त्याच्या बॅक टू पोझिशन आलाय. काही असतात बाणकुदा लोक. हा पोझिशन आलाय तो. ऐकलं नाही की मग हो. ऐकायचं ना. मग हो ऐकायचं ना जे सांगितलं. हो. कुठे तर माईक लावला तो, त्याच्या सगळ्या त्या गळ्यामुळे तुझा आवाज पण नाही ना. सगळं घिस 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 आवाज येईल त्याला. सांग ना तुला पाहिजे. इथे आता इथे दोघांचा पण आवाज आहे. तुझा तो गळ्याच्या खाली दबतो इथे माईक. असं माईक असं कोण लावतं माईक. त्याच्यामध्ये त्या अशी अशी मान हलवते, त्याच्याच ते केसांचं त्याच्यामध्ये खसखस खसखस असा आवाज येईल. हे काळी मिरची पावडर करायची राहिली. थांब जरा आता. करते ना करते ना करते ना. मी सॅलड बनवायची तयारी करते. मी सॅलड बनवायची. मी तर फर्स्ट व्लॉग मी ते कंटिन्यू इकडे बघूनच मला एवढी एक्साइटमेंट. ते पूर्ण जे पण बोलली तिकडे बघून बोलली आहे, जसं की त्यांना ऐकूच नाही जाणार आहे. आणि काळी मिरी. मैं एक टांग से लंगड़ी हूँ. एक आंख मेरी बतख की लगी हुई है. एक मिनिट तू मला सांग एकदा. व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी तू मला म्हणत होता की ते ज्वारीचे आणि बाजरीचा जे पापड असतो तो भाज, तर त्याला तू काय शब्द वापरला होता. ज्वारीच्या आणि बाजरीच्या बाजरीच्या पापडला आपल्या साईडला सांडोळ्या आणि बिबडे. मी पहिल्यांदा ऐकलं सांडोळ्या आणि बिबडे. तुम्ही सांडोळ्या बनवते. थोडस बाहेर निघालं की कळतं कुठल्याला. सांडोळे आणि बिबडे इझी आहे ना. ज्वारीचा पापड, बाजरीचा पापड. आपण लोकांना असेच म्हणून सांडोळ्या बिबडे काही गरजच नाहीये. 2 हातांचा प्राणी, 2 पायांचा प्राणी, त्याला काय म्हणतात. माणूस शब्द दिलाय ना. हो ना. पण तांदळाचे पापड, ज्वारीचे पापड, उडदाचे पापड, बाजरीचे पापड्या, असं इझी ना. सांडोळ्याला भरडलं त्याला काय म्हणतात. सांडोळे बिबडे काय त्याला नाव आहे ना. पीठ नाव. ओके यू आर करेक्ट. डेस्परेट मुलगा. काळ्या मिऱ्यांची पावडर आहे.
ह्याच्यावरती टाकायचंय आपल्याला थोडं. हं. त्याला हाताने असं स्प्रेड करतो आता. हे किती छान सेंट येतोय त्याचा. मग वाव, खूप छान सेंट येतोय. त्याच्यात थोडस हे पण होतं, चाट मसाला. हा, नाही. टाक मग. अरे टाकतो ना, थांब ना. तर मी बेसिकली काय केलं आहे की हा जो मीठ टाकलं, मीठ, हा जो पनीर आहे, पनीरवरती लाल तिखट, मीठ, काळी मिरे आणि थांब ना, दाखवू दे ना त्यांना. काळी मिरे, चाट मसाला, काळी मिरे, चाट मसाला, लाल तिखट, अजून काय टाकलं पण, मीठ, आणि ते सगळं टाकलंय आणि त्याच्या हातांनी स्प्रेड केलं आहे. उलटून उत्तर देऊ नको बरं का मला. हा, आणि बरं एडिट कोण करणार आहे हा ब्लॉग? तू. मी. ठीक आहे, मी कट करते बऱ्याचशा गोष्टी मग. तर मी आता सॅलड बनवायला घेतेय. मी आधी काकडीला ग्रेट करणार आहे, हे बघ तर पहिले. खिसणार आहे असं, आणि मग बीट पण खिसणार आहे. हुशार आहे ना तुझी बायको, हं? हुशार आहे तुझी बायको. हुशार आहेच की. आता माझ्या आईने जे धोंडे जेवण होतं ना, ह्या धोंड्यांचं जे जेवण होतं, तेव्हा अन्नपूर्णा देवी मला दिली आहे चांदीची. तर ती यासाठीच की मला पण छान छान जेवण बनवता यावं. पण तिला काय माहित, माझ्याकडे हा अन्नपूर्णा देवी आहे ऑलरेडी. देवा आहे देवा. देवा, देवा आहे माझ्याकडे. व्हिडिओ इकडे करून दाखवू का? ए, चटका बसेल, थोडस लांब. त्याला छान पलटून आहे. दाखवू का? नको नको नको, पलटून नको दाखवू. तू ठेव, एवढी कलाकारी करायची गरज नाहीये. मला येतं तुला सगळं, पण नको बस. तर आता मी कांदा घेतला आणि कांद्याला मी खिसणार आहे किंवा कट करते. हे चिटकत नाहीये, त्याला चिटकत नाहीये ना. आणि गॅस कमी कर. वाव, त्यात अजून थोडं तिखट मीठ ते प्रॉपर टाकलं का तू? तू एक्सप्लेन करतो हे जे स्प्रेड, जो त्या सॅलड वरती जे मी असं टाकणार आहे ना स्प्रेड, वरतून चटणी, त्याचं एक्सप्लेनेशन देतो का? हो, दही टाकायचं. दही मध्ये थांब ना, आधी टाकू तर दे मला, ती सांगू दे, तुला तरी माहितीये का? कसं टाकायचं? त्या तिथे मी याच्यात टाकणार आहे ना. आता सांग तू. कसं हे ते मिक्सरचं भांड कुठे गेलं? हा, ते घे, मोठं वाला, छोट छोट हे. हा, टाकायचं आहे थोडस दही. ते असं म्हणून तर फाटलेलं असतं. मला सामान घेऊ दे. तो चारी बाजूनी स्वतःच झालं सगळं बनवून तिथंच. अरे ए, थोडीशी साईड दे मला. कोथिंबीर टाका. तर माझ्या हातात. आणि आता आपण सुरू करतोय. मी हे त्याच्यासाठी स्प्रेड बनवलंय, ते आपण ह्याच्यावरती टाकूयात. आणि थोडस मिक्स करून मग ते बायकोने बनवलं, काहीतरी बनवलं. म्हणजे मनावर जर घेतलं तर मी खूप छान असं काही पण बनवू शकते, हे मला आज समजलंय. वाव वाव, खूप छान, खूप छान. ओ, असंच किती छान दिसतंय ते. दुसरी बाजू पण दाखवू का? दुसरी बाजू पण दाखव. वाव, हे बघ, दोन्ही बाजू दाखवायच्या. आता दुसऱ्या बाजूने. तर हे इतकं सुंदर जेवण मी एकटीने बनवलं, आणि इतकं सुंदर, मला खूप छान जेवण बनवता येतं. बघा सगळ्यांनी, हे सगळं मी बनवलंय. ह्याची पण आयडिया मीच दिलीये, आणि ह्याची पण आयडिया मीच दिली. आली मोठी शहाणी, खाणार मी आहे. हा, तर आपण टेस्ट करूयात आता. पनीर एक नंबर बनवलंय, खूप छान. आणि सॅलड अप्रतिम. खरंच खूप छान ऑप्शन आहे हा. जर तुम्हाला असं प्रोटीन रिच काही खायचं असेल आणि हेल्दी पण काही खायचं असेल, पनीर इज अप्रतिम. खूप छान. सॅलड इज ओके शोकेश. दोन्ही पण छान आहे. सॅलड पण तितकंच छान आहे. तू याच्यात अजून मीठ वगैरे टाकायला पाहिजे होतं. व्यवस्थित आहे, एक नंबर आहे गाईज. मीठ गाईज, बाय बाय. आणि आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करतोय. आणि इतकं सुंदर असं आम्ही जेवण बनवलंय. कोण गाईज? जे पण 2-4 लोक बघतील ते.